अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रचाराचा जो ओघ आहे हा ओघ चालला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या ठिकाणी प्रचार करत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आहे काँग्रेसच्या जयश्रीताई डहाके. जयश्रीताई डहाके, आपलं स्वागत आहे. खूप खूप स्वागत. जयश्रीताई, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही यापूर्वीही निवडणूक लढल्या, छान रीतीने आपल्या प्रभागात तुम्ही काम केलं. नारायणनगर, रुक्मिणीनगर आणि सगळ्या प्रभागात तुम्ही स्वच्छता हे सगळं काम केलं, राबवलं आहे आणि जनतेनं तुम्हाला निवडून आणून दिलं आहे आणि पुन्हा आज तुम्ही काँग्रेस पक्षाकडनं उभे राहिलेले आहे. पण इथं या ठिकाणी मला असं वाटते की भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा तुम्ही होता आणि त्यानंतर तुम्ही निवडून आले आणि आज काँग्रेस पक्षात तुम्ही आल्यात, तर याच प्रकारे आपल्या प्रभागाचा विकास होणार आहे. मागच्या वेळी मला सुनील भाऊ देशमुख यांनी भाजपची तिकीट, ते सुनील भाऊ देशमुख भाजपमध्ये होते, त्यांनी मला उमेदवारी दिली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये परत आले म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांनी काँग्रेसची उमेदवारी दिली आहे त्यावेळी. 2017 आणि 2026 जानेवारी महिना 15 तारखेला मतदान होणार आहे आणि 2017 आणि 26 म्हणजे तब्बल 8 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि प्रभागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. लोकांचे भरपूर प्रश्न आहे. मधात कोरोना काल आला, कोरोना 20-21, आणि प्रभागात कुठलाही नगरसेवक नव्हता आणि आपल्या इथं 82 नगरसेवक होते त्यावेळेस. इतका मोठा प्रभाग असल्यानंतर कुठल्याच प्रकारचं काम झालं नाही. तर याबद्दल तुम्ही काय म्हणणार? कोरोनामध्ये सर्व कामं वगैरे सर्व कामे बंद होती, तरी आम्ही लोकांना, पुष्कळ लोकांना मदत केली आहे कोरोनामध्ये पण. मग आता या निवडणुकीमध्ये 2026 मध्ये प्रभाग जो आहे खूप मोठा प्रभाग आहे. तर यावेळेस जे तुम्ही कार्य करणार आहे किंवा तुमच्या संकल्पना आहे, म्हणजे तुमचे काय काय प्लॅनिंग आहे, म्हणजे नारायणनगर असो, रुक्मिणीनगर असो, छाबडा प्लॉट असो, खूप छाबडा प्लॉट आपल्या ते येत, पण तिथून कटलेला जो प्रभाग आहे प्रशांतनगर आपल्या यामध्ये येते, तो यशोदानगर येते आपलं. तर मग या ठिकाणी आपण काय म्हणजे काय तुमची प्लॅनिंग आहे, काय संकल्पना आहे की यावेळेस काहीतरी 2017 नंतर 2026 मध्ये काय तुम्ही नवीन देणार आहे? सर्वांची कामं करणार आणि ज्यांच्या समस्या आहेत त्या सोडवणार मी कामांच्या. यशोदानगर, पैजलपुरा, किशोरनगर, मीननगर, नारायणनगर सर्वांच्या समस्येसाठी तयार आहे काम करायला. बघा, रुक्मिणीनगर प्रभागात आपलं वर्चस्व आहे आणि जयश्री डहाके हे जुनं नाव आहे आणि अलौकिक नाव आहे. पण अपेक्षा नागरिकांच्या खूप आहेत. कारण की आता मी तुम्हाला जसा प्रश्न विचारला की 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर आज तब्बल 8 वर्षानंतर निवडणूक होत आहे आणि भरपूर समस्या आहेत प्रभागात. कचऱ्याच्या घेऊन, हे सगळं घेऊन खूप सारे आहे. कुठलाही नगरसेवक आपल्याला या 2-3 वर्षात तर कदाचित मलाही नाही दिसला 2-3 वर्षात दिसला नाही. हा, तरी कामं तुम्ही केले, पण त्या प्रकारे काम झालं नाही. आता असा एखादा कोरोना समजा आला आणि हे सगळं आहे की नगरसेवक बाहेर निघतील की नाही निघतील? आम्ही तर काम करायला तयार आहे. कोरोनाही आला तरी मागच्या वेळेने भरपूर कामं केली आम्ही आणि यावेळेला पण करू सर्वांची कामं. ताई, आता 2017 नंतर 2026 आता जे निवडणूक आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता? त्याच्याकडे कामासाठी सर्वांच्या लक्ष द्यायसाठी निवडणुकीमध्ये. नाही, नेमकं तुम्ही या निवडणुकीमध्ये समजा तुम्हाला जनतानी साथ दिला समजा, तर तुम्ही काय कराल? कामं करायला सर्व लक्ष देईल.
नाली साफ हे ते स्वच्छ नगर रोड सर्व पाणी हे सगळे कामं करणार आहे. ठीक आहे ताई, एक शेवटचा प्रश्न. अ, प्रभाग क्रमांक 11, 11 मधून बरेचसे उमेदवार उभे आहे. काही आपल्याला नवीन चेहरे बघायला मिळते आणि तुम्ही माझी नगरसेवक आहे. तुमचं कार्य चांगलं आहे. फक्त एवढं मला तुम्हाला विचारायचं आहे की 2026 15 तारखेला निवडणूक होणार आहे आणि 15 तारखेला आपलं मतदान इथले लोक करणार आहे. तर मतदान करताना आणि मतदान केल्यानंतर त्यांच्या अपेक्षा, तुमच्या अपेक्षा, तुम्ही पूर्ण आपल्या प्रभागाला काय सांगा? प्रभागामध्ये कामाचे आणि सर्व काम करत जाईल. ताई, तुम्हाला एक प्रश्न आहे मला. 2017 मध्ये इलेक्शन जेव्हा झाले होते आणि तुम्ही खूप छान काम केलं, पण 2026 मध्ये आता आपण आपल्या प्रभागात काय काय काम करणार आहे? साफसफाई नाली गल्ल्या सर्वच कामं याच्याकडे लक्ष देऊ आम्ही लोकांकडे. आणि जे आजपर्यंत प्रभागात 8 वर्षात काम नाही केलं, त्याबद्दल काय तुम्ही सांगा? तरी प्रभागात कामं चालूच होते आमचे. साफसफाईचे याचे ठेक्याचे सगळे कामं चालू होते. बंद होतं तरी काम करत होतो आम्ही. शेवटचा माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जेवढे आपले मतदार आहे आपल्या प्रभागातले, प्रभाग क्रमांक 11 मध्ये, तर तुम्ही काय त्यांना निरोप द्या? एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, काय निरोप द्याल तुम्ही? कसं मतदान करणार आहे? कसा निवडून आणा? एक हा तुम्हाला शेवटचा प्रश्न. आमचं काँग्रेसचं पूर्ण पॅनल चालवायचं आणि सर्वांना हक्काने मतदान करायचं हेच प्रश्न आहे माझा. तर या होत्या आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 11 मधून जयश्रीताई ढाके, जे 1 वर्ष पूर्व नगरसेवक आहे आपले, आणि यावेळेस सुद्धा काँग्रेस पार्टीकडनं ते उभे आहे. तर या होत्या आपल्यासोबत जयश्रीताई ढाके, आणि यावेळेस यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं यांचा हा संकल्प आहे. आणि आपल्या न्यूज चॅनलला यांनी भेट दिली आणि निश्चितच आता आपण सगळे लोक येणाऱ्या 16 तारखेला आपणच बघूया काय होते. तर आपल्यासोबत होत्या जयश्रीताई ढहाके. जयश्रीताई, आपलं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद.